आजचं हे तिसरं व्याख्यान रूपी पुष्प आहे. 3 जानेवारी ते 12 जानेवारी असा 10 दिवसीय या व्याख्यानमालेचं स्वरूप आहे. तर आज आपल्या उत्कर्ष कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये या व्याख्यानासाठी आमंत्रित प्राध्यापिका मंजुश्री लांडगे मॅडम यांना आपण आमंत्रित केलेला आहे. तर त्यांचा अल्पसा परिचय असा आहे. सध्या मॅडम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ताराबाई शिंदे स्त्री अभ्यास केंद्रात व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी विविध वर्तमानपत्रे, नियतकालिके आणि मासिकांमधून स्त्रियांच्या अनेक प्रश्नांवर त्यांनी लेखन केलेलं आहे. त्याचप्रमाणे अनेक आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरीय परिषदांमध्ये त्यांनी सहभाग घेतलेला आहे. त्याचप्रमाणे अनेक रिसर्च पेपर त्यांनी प्रेझेंटेशन केलेलं आहे आणि अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये व महाविद्यालयातील जे अनेक प्रकारचे कार्यक्रम असतात त्यामध्ये सुद्धा मॅडमनी अनेक विषयांवर व्याख्यान दिलेले आहेत. तर मी मॅडमना अशी विनंती करतो की क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचं कार्यकर्तृत्व व वर्तमान प्रासंगिकता या विषयावर आपण आम्हाला मार्गदर्शन करावं अशी मी मॅडमना विनंती करतो. धन्यवाद सर. सर्वप्रथम मानव मुक्तीच्या कार्यामध्ये ज्या ज्या महान नायकांनी आपले योगदान दिले आहे आणि कार्य केले आहे, क्रांती कार्य केले आहे, त्या सर्व महान नायकांना आणि महान नायिकांना मी सर्वप्रथम अभिवादन करते. माझा आवाज येतोय सगळ्यांना? हो मॅडम. उत्कर्ष आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज सिंदखेड राजा आयोजित आपण जो काही सावित्री ते जिजाऊ हा जन्मोत्सव साजरा करतो आहोत, त्यासाठी सर्वप्रथम मी आयोजकांना मनपूर्वक शुभेच्छा देते. यासाठी की पॅन्डेमिकच्या काळात आपण सर्वजण आहोत, सर्व जगच या महामारीच्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रश्नांवरती लढत आहे. या काळामध्ये सुद्धा आपण जी काही या महान मानवांची जी काही प्रबोधनाची विचारांचा जो काही वारसा आहे, तो वारसा आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने का होईना पण ती प्रबोधनाची मोहीम या वेब सिरीजच्या माध्यमातून हे कार्यक्रम घेऊन आपण आयोजन करत आहोत. त्याबद्दल मी आयोजकांचे मनपूर्वक आभार मानते. त्याबरोबरच उत्कर्ष आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेजचे अध्यक्ष माननीय सिद्धार्थ खरात सर, या महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय सुनील सुरुले सर, संयोजन समितीतील आता ज्यांनी माझा परिचय केला आरोणे सर, मधल्या काळात जे माझ्या संपर्कात होते ते प्राध्यापक संदीप अवसरमल सर, यांचे देखील मी या ठिकाणी आभार व्यक्त करते की त्यांनी मला या उपक्रमाचा एक भाग करून घेतला आणि माझे जे काही विचार आहेत किंवा जे मला आतापर्यंत या महान नायकांचं महान नायिकांचं ज्ञान उमजलं आहे ते तुमच्यापर्यंत किंवा एक माझी मांडणी करण्याची एक संधी आपण या निमित्ताने मला उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी आयोजकांचे, या संस्थेचे अध्यक्ष आणि प्राचार्य यांचे सर्वप्रथम आभार मानते. सुरुवात करण्यापूर्वी मला असं वाटतं की सावित्री ते जिजाऊ हा आपण जन्मोत्सव साजरा करतो, पण ही एक जी परंपरा आहे ही परंपरा आपल्याला समजून घेताना भारतीय संदर्भातली जी काही स्त्रीमुक्तीची बीजे आहेत तिथून आपण जर सुरुवात केली तर आपल्याला कळतं की इसवी सन पूर्व 4-5व्या शतकामध्ये महाप्रजापती गौतमी ह्या नायिकेने स्त्रियांना प्रवज्जा हवी, स्त्रियांना ज्ञानाचा अधिकार हवा, यासाठी जो काही एक 500 स्त्रियांना धरून वैशाली ते कपिल वास्तू पर्यंतचा आताच्या प्रचलित भाषेमध्ये आपण लॉंग मार्च म्हणतो, पण त्या अर्थात त्या काळातला 500 स्त्रियांना घेऊन जो काही लॉंग मार्च काढला होता ती खऱ्या अर्थाने एक स्त्रीमुक्तीची सुरुवात झालेली आहे आपण असं म्हणतो. आणि ही परंपरा मग आपल्याला जिजाऊंच्या कार्यातून, जिजाऊंनी ज्या पद्धतीने
एक राजकीय क्षेत्र जे स्त्रियांना नाकारलं गेलेलं आहे, या पितृसत्ताक समाजामध्ये पुरुषांच्या हाती सत्ता किंवा राजकारण जी काही धोरणं राबवलेली आहेत त्या काळामध्ये प्रस्थापित व्यवस्थेला छेद देऊन जिजाऊंनी शिवाजी महाराजांसारखा एक संवेदनशील राजा, तितकाच कठोर कल्याणकारी राजा आणि त्यानंतर संभाजी राजे या विचार परंपरेतून आलेल्या ज्या स्त्रिया आहेत, संभाजी राजेंनंतरची येसुबाई यासारख्या या महान जी काही परंपरा आहे त्या परंपरेकडे निश्चितपणाने बघितलं पाहिजे. सावित्रीबाई फुले जिजाऊ हा जो काही जन्मोत्सव आपण या निमित्ताने साजरा करतो आहोत, तर सावित्रीबाई फुलेंच्या कार्यकर्तृत्वाचं आणि आजची वर्तमान संदर्भातली जी काही त्यांच्या विचारांचं महत्व आहे त्या विचारांच्या संदर्भातून किंवा त्यांच्या कार्यकर्तृत्वावर एक थोडक्यात प्रकाश टाकण्याचं काम मी ह्या पुढील काही मिनिटांमध्ये करणार आहे. साधारणपणे आपल्याला माहिती आहे की सावित्रीबाई फुलेंचा जन्म कधी झाला, कोणत्या गावी झाला, त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी काय होती, ह्या गोष्टी आपल्याला माहित आहेत हे गृहीत धरून त्यांच्या जीवनातल्या ज्या काही महत्वाच्या घटना होत्या आणि त्या घटना आजही वर्तमान संदर्भामध्ये किती प्रासंगिक आहेत किंवा आजही त्यांनी घेतलेले निर्णय किंवा त्यांच्या ज्या काही भूमिका आहेत त्या भूमिका आज कशा पद्धतीने आपण लागू करून त्या विचारांचा परंपरा तो वारसा पुढे नेण्याचं काम करू शकतो या संदर्भामध्ये काही महत्वाचे मुद्दे मग ते शैक्षणिक असतील, सामाजिक आहेत, शैक्षणिक कार्यातील, सामाजिक कार्यातील, धार्मिक कार्यातील आहेत किंवा त्यांनी जी सांस्कृतिक प्रतीकं उभी केलेली आहेत त्या सांस्कृतिक प्रतीकांच्या संदर्भामध्ये मला वाटतं काल पुण्यातले जे काही सर आपल्याला व्याख्याते म्हणून लाभले होते त्यांनी वाङ्मयीन स्त्री लेखिका, आद्य स्त्री लेखिका म्हणून त्यांचा परिचय करून दिलेलाच आहे. त्यामुळे मी एक स्त्रीवादी लेखिका किंवा सावित्रीबाई फुलेंचं वाङ्मयीन कार्य याकडे फार बोलणार नाही, पण ह्या 4-5 मुद्द्यावरती मी मोठ्या प्रमाणामध्ये माझं भाष्य करण्याचा आज इथे प्रयत्न करणार आहे. तर सावित्रीबाई फुलेंना आपण जसं बघत आलेलो आहोत किंवा त्यांची जी ओळख आपल्याला करून दिली गेलेली आहे की सावित्रीबाई फुले स्त्री शिक्षणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात काम राहिलेलं आहे आणि त्यांनी पहिली स्त्रियांची शाळा काढली. तर ह्या जी धोरणं किंवा ह्या ज्या भूमिका सावित्रीबाई फुलेंनी त्या काळात घेतल्या वेगवेगळ्या प्रसंगामध्ये, तर त्या प्रसंगाची एक चर्चा किंवा प्रश्न समजून घेऊन त्याच्यावरती उपाय देण्याचं जो काही महत्वाचं काम सावित्रीबाई फुले ह्या करताना आपल्याला दिसतात त्यातलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्ञानबंदी, जी इथल्या अस्पृश्यांना, इथल्या स्त्रियांना नाकारलं गेलं होतं. सगळ्यात महत्वाचं की आपण गुलाम का आहोत, आपली गुलामी समजून घेण्यासाठीच जे काही प्रभावी माध्यम राहिलेलं आहे ते प्रभावी माध्यम म्हणजे ज्ञान. आणि ह्या ज्ञानापासूनच मुलींना, इथल्या अस्पृश्यांना, इथल्या ब्राह्मणेतर समाजाला नेहमीच इथल्या उच्चवर्गीय, जातवर्गीय, पितृसत्ताक समाजाने नेहमीच दुर्लक्षित केलं होतं. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं कार्यापासून जर आपण सुरुवात केली तर आपल्याला माहिती आहे की जानेवारी 1848 मध्ये सर्वप्रथम महात्मा फुलेच्या प्रयत्नांनी आणि सावित्रीबाई फुलेच्या कष्टाने अण्णासाहेब भिडे यांच्या वाड्यामध्ये एक मुलींची पहिली शाळा सुरू केलेली गेली होती. आणि ही शाळा सुरू करत असताना जो काही संघर्ष करावा लागलेला आहे तोही आपल्या सर्वांना ज्ञात आहे की तो संघर्ष करत असताना त्यांना कुटुंबाच्या बाहेर जावं लागलं. एकतर महात्मा फुलेंना शिक्षणासाठी घरातूनच विरोध झाला, त्याच्यानंतर गफारबेग शेख यांनी त्यांना मदत केली शिक्षणासाठी, त्यांच्या आत्या सगुणाबाई क्षीरसागर यांनी प्रोत्साहन दिलं आणि त्या सगळ्या संघर्षातून महात्मा फुले हे शिक्षणाची जी काही ज्ञानार्जन आहे ते करू शकले. आणि हे शिक्षणाचं जे काही प्रभावी माध्यम आहे हे स्वतः पुरतच मर्यादित न ठेवता त्यांनी स्वतःच्या पत्नीला देखील या प्रवाहामध्ये, या समाजाच्या कार्यामध्ये सहभागी करून घेतलं. नुसतं सहभागी नाही तर प्रखर असं बनवलं. म्हणजे सावित्रीबाई फुलेंना आपण एक कनवाळू, ममत्व किंवा त्या अर्थाने संवेदनशील, संयमी अशा पद्धतीची सावित्रीबाई फुलेंची ओळख ही निश्चितपणाने आहे. पण त्याचबरोबर सावित्रीबाई फुले ह्या प्रसंगी कठोर झालेल्या किंवा कठोर भूमिका घेतलेल्या एक विद्रोही लिखाणातून त्यांचं विद्रोही पण
बंडखोरीपण प्रस्थापित समाजा व्यवस्थे विरुद्धचं जे काही बंडखोर वृत्ती आहे, एक नेतृत्व करण्याची वृत्ती आहे, एक सामाजिक कार्यकर्ती म्हणून एक त्यांना जे असलेलं संवेदनशीलता, एक भान जे आहे ते आपल्याला वेगवेगळ्या प्रसंगामधून आलेलं दिसतं. तर 1848 मध्ये त्यांनी भिडेवाड्यामध्ये पहिली शाळा सुरू केली. या शाळेमध्ये पहिल्या दिवशी साधारण 8 मुली वर्गामध्ये बसलेल्या होत्या. मात्र त्या मुलींचं प्रमाण हे वर्षाच्या शेवटीपर्यंत 70च्या जवळपास गेलेलं आपल्याला दिसतं. हे 1848, 49, 50 या वर्षामध्ये ही 48 ची संख्या 70 वर पोहोचलेली आपल्याला दिसते. पण ही 8 ते 47, 47 ते 70 हा जो काही आकडा वाढत गेलेला आहे तो इतका सहज सरळ वाढत गेलेला नाही. त्या काळामध्ये सावित्रीबाई फुलेंना खूप मोठा संघर्ष करावा लागला. ब्राह्मणी व्यवस्थेने त्यांच्यावर केलेली जी काही चिखलफेक आहे आपण हे सगळं जाणतो की त्यांचं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न असेल, दगडगोटे मारणं असेल, तर ह्या सगळ्या प्रसंगाला त्यांनी न खचता, न घाबरता, धीटपणाने आणि प्रसंगी खंबीर होऊन त्या प्रसंगाला तोंड दिलेलं दिसतं. आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही जरी माझ्या अंगावर दगडगोटे शेण फेकत असाल तरी ते मी फुले म्हणून स्वीकारते. म्हणजे माझ्या अंगावरती हे फुलं तुम्ही टाकताय असं म्हणून स्वीकारते. हा जो काही संयमीपणा आहे, पण त्यांच्या ध्येयाशी एक निष्ठ असणं किंवा खंबीर असणं, ही पण वृत्ती आपल्याला त्याच वेळी त्यांच्याकडे बघितल्यानंतर कळते की एक वेळी त्या संयमी पण आहे, पण ध्येयाप्रती त्या किती कडक आणि निष्ठुर अशा आहेत की कितीही संकट आले तरी त्या त्यांच्या ध्येयाप्रती जराही ढासळलेल्या आपल्याला दिसत नाही. भिडेवाडा असेल, बुधवार पेठमध्ये 1851 ची 3 जुलैला केलेली शाळा असेल, 17 सप्टेंबर 1852 ची रास्ता पेठ, वेताळ पेठ या ठिकाणी त्यांनी हळूहळू पुढच्या काळामध्ये शाळा आपल्याला काढलेल्या दिसतात. वेताळ पेठमध्ये त्यांनी पुन्हा 1 मे 1852 मध्ये अस्पृश्य मुलींसाठी स्वतंत्र शाळा काढली होती. त्याच्या मागचंही कारण जेव्हा आपण बघतो त्यावेळेस लक्षात येतं की आमच्या मुलांना तुम्ही अस्पृश्य मुलांबरोबर शिकवताय. हे जे काही वेगवेगळ्या अर्थाने सावित्रीबाई फुलेंवरती काय म्हणतात आरोप केले जात होते किंवा त्यांच्या विरुद्ध गरळ ओकली जात होती. तर त्या प्रत्येक प्रश्नाला त्यांनी त्यांच्या कृतीतून उत्तर दिलेलं आपल्याला दिसतं. आणि असं करत करत साधारणपणाने 1848 पासून पुढील काही वर्षभरामध्ये त्यांनी जवळपास 20 शाळा महात्मा फुलेंच्या सोबत राहून 20 शाळांचं एक कार्य सुरू केलेलं आपल्याला दिसतं. याचबरोबर त्यांनी नेटिव्ह फेमेल स्कूल अँड द सोसायटी फॉर प्रमोटिंग एज्युकेशन ऑफ महार मांग्स अँड एक्स्ट्राज ह्या 2 संस्था सुरू केलेल्या दिसतात. आता आपण वर्तमान संदर्भामधून जर ह्या शिक्षणाकडे बघितलं तर आपण एक स्त्रीवादी एक विद्यार्थिनी म्हणून, स्त्री अभ्यासाची विद्यार्थिनी म्हणून मला असं वाटतं की ह्या संस्था आजच्या संदर्भातल्या, आजच्या वर्तमान काळातल्या ज्या काही संस्था आहेत, या संस्थांची जी काही पायाभरणी आहे ती 18व्या शतकामध्ये सावित्रीबाई फुले करताना दिसतात. म्हणजे आजच्या आपण म्हणतो की सो कॉल्ड एनजीओज आहेत, वेगवेगळ्या उपक्रम चालवतात, आरोग्याचे असतील, शिक्षणाचे असतील. पण ह्या सगळ्या गोष्टींची सुरुवात ह्या त्या काळामध्ये 18व्या शतकामध्ये सावित्रीबाई फुले करताना दिसतात. आणि नुसती शाळा काढून सावित्रीबाई फुले थांबत नाहीयेत, तर शाळामधील मुलांची अभ्यासातली गोडी कशी वाढेल किंवा मुलांनी अभ्यासामध्ये प्रयोगशील त्यांचा अभ्यास कसा करून घेतला जाईल या संदर्भातून सावित्रीबाई फुले वेगवेगळे प्रयोग करताना दिसतात. म्हणजे आजच्या प्रचलित काळातली जी काही शिक्षण व्यवस्था आहे त्या शिक्षण व्यवस्थेकडे आपण जर बघितलं तर आणि 18व्या शतकामध्ये ज्यावेळेस सावित्रीबाई फुले ह्या 2 नेटिव्ह फिमेल स्कूल अँड द सोसायटी फॉर प्रमोटिंग एज्युकेशन फॉर महार मांग्स अँड एक्स्ट्राज या संस्थेअंतर्गत ज्या वेगवेगळ्या शाळा काढतात त्या शाळेमधल्या विद्यार्थ्यांची जर आपण गुणवत्ता किंवा त्या विद्यार्थ्यांचा एक शैक्षणिक काय म्हणू शकतो आपण इंटेलेक्च्युअल लेवल जर बघितली तर आपल्याला कळतं की एक प्रभावी पिढी किंवा प्रभावी विद्यार्थी त्यांच्या शाळेतून बाहेर पडलेले आपल्याला दिसतात. याचं बोलके उदाहरण जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर मुक्ता साळवे या आहेत. या मातंग समाजातील अवघ्या 14 वर्षाची ही मुलगी ही सावित्रीबाई फुलेंच्या शाळेमध्ये शिकून
या प्रस्थापित समाज व्यवस्थेला प्रश्न विचारते. ते प्रश्न विचारण्याचं जे धाडस आहे, ही प्रश्न विचारण्याची जी एक गांभीर्य आहे किंवा एक काय म्हणतात डॅशिंग जो पणा आहे तो सावित्रीबाई फुलेंच्या शाळेतून त्या विद्यार्थिनीमध्ये आलेला दिसतो. त्याचबरोबर मुक्ता साळवेंचं अजून एक महत्वाचं मला असं वाटतं की त्या प्रस्थापित समाज व्यवस्थेतील पितृसत्ताक समाजाला तर प्रश्न करतातच आहेत, पण त्याचबरोबर त्या देवाच्या संदर्भामध्ये आमचे देव कोण आहेत किंवा आमचे देव कुठे आहेत ह्यासारख्या प्रश्नांची उपस्थिती करतात. अजून महत्वाचं म्हटलं की त्या बाळांतीन उघड्यावर होणाऱ्या ज्या काही बाळांत स्त्रिया आहेत, आमच्या समाजातील ज्या बाळांत स्त्रिया आहेत, त्या बाळांत स्त्रियांचं काय या संदर्भामध्ये सुद्धा त्या प्रश्न उपस्थित करतात. म्हणजे त्यांच्या प्रश्नाचं जर आपण थोडं विश्लेषण केलं तर आपल्याला दिसतं की मुक्ताबाई ह्या खऱ्या अर्थाने स्त्री आरोग्याची चर्चा करणाऱ्या पहिल्या कार्यकर्त्या ठरतात. म्हणजे आता आरोग्याची वेगवेगळे धोरणं राबवली जातात, जननी सुरक्षा असेल, संजीवनी असेल, वेगवेगळे आपण बघतो. पण स्त्री आरोग्याची किंवा स्त्रियांच्या प्रसूती संदर्भातली स्त्रियांच्या स्त्री आणि धर्म, स्त्री आणि व्यवस्था, स्त्री आणि शोषण याची चिकित्सा करणाऱ्या सुद्धा मुक्ता साळवे ह्या तत्कालीन सावित्रीबाई फुले यांच्या पहिल्या विद्यार्थिनी ठरतात, अवघ्या 14 वर्षातल्या. आणि आज आपण 14 वर्षातल्या मुलांचा जर अभ्यास बघितला तर आपल्याला सत्य परिस्थिती काय आहे ते माहिती आहे सगळ्यांना, त्याच्याबद्दल बोलण्यात वेळ मी घालवत नाही. त्यानंतरच ताराबाई शिंदे असतील. ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहून स्त्री आणि पुरुषांच्या संदर्भातली ही व्यवस्था काय भेद करते आहे किंवा एक मराठा स्त्रियांना एक अबला म्हणून कशा पद्धतीने वागवलं जातं आहे याबद्दलचं बंडखोरी करणाऱ्या त्या काळामध्ये त्या घोड्यावरती जाऊन. आणि ताराबाई शिंदेचं एक अजून असं वैशिष्ट्य आहे की पती पती मनाविरुद्ध पती करून दिला असताना त्यांनी एक भूमिका घेऊन की मला ह्या नवऱ्यासोबत नांदायचं नाही, ही कठोर भूमिका घेऊन त्या पतीला सोडताना दिसतात. म्हणजे त्या काळात त्यांना ते एक आत्मभान येण्याचं, निर्णय घेण्याचं ही जी काही ऊर्जा मिळालेली दिसते ती एक ज्ञानाची आत्मभान चळवळची म्हणतो किंवा स्वतःच्या हक्क अधिकाराप्रतीची जी काही चळवळ म्हणतो, मुक्तीच्या संदर्भातली एक चिकित्सा करणारी, स्वतःच्या संस्कृतीची चिकित्सा करणारी, विचारांची किंवा लादलेल्या परंपरांची चिकित्सा करणारी जी काही बुद्धी आहे ती बुद्धी आपल्याला सावित्रीबाई फुले आणि क्रांतीज्योती ज्योतिबा फुले यांच्या स्त्री शिक्षणातून किंवा त्यांच्या शैक्षणिक कार्यातून जी काही ऊर्जा मिळालेली आहे ती ऊर्जा या विद्यार्थ्यांमध्ये दिसते. एक अजून संदर्भ वाचनात असा आलेला आहे की तत्कालीन काळामध्ये मला वाटतं 16 ऑक्टोबर 1851 ला दादोबा पांडुरंग यांनी त्या काळात वेगवेगळ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी देखील सावित्रीबाई फुलेंच्या कार्याची दखल घेतली होती, त्यांच्या शाळेंना व्हिजिट दिली होती. तर हे एकीकडे हे असं कार्य पुढे जात असताना या शाळेतलं म्हणजे परिस्थिती अशी झाली होती की शासकीय शाळांपेक्षा सावित्रीबाई फुलेंच्या ज्या काही शाळा होत्या त्या शाळांमधली विद्यार्थ्यांची संख्या ही वाढत चाललेली होती. हे चित्र आपल्याला बघायला मिळतं. आता त्या काळामध्ये काय म्हणतात वर्गातली गळती रोखण्यासाठी किंवा वेगवेगळ्या जातीतील मुलं मुले एकत्र येतात म्हणून आई वडील विरोध करतात किंवा अजून जी काही आर्थिक प्रश्न आहेत त्याच्यासाठी आई वडील विरोध करतात, यासाठी सुद्धा सावित्रीबाई फुले प्रबोधनाची एक मोहीम हाती घेऊन काम करताना दिसतात. म्हणजे त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये एक प्रयोगशील अशी अभ्यासक्रमाची रचना किंवा शाळांची रचना केलेली दिसते. त्याच्यामध्ये जातवार वर्गवार शिक्षकांची नेमणूक त्यांनी केली होती. त्याच्यानंतर एक आनंददायी शिक्षण व्यवस्था कशी उभी करू शकतो जेणेकरून इथला विद्यार्थी हा खऱ्या अर्थाने विकसित होईल, त्याचं जडणघडण ही एक सजग नागरिक म्हणून होईल, त्याला स्वतःच्या हक्क अधिकाराप्रतीची जाणीव होईल, या पद्धतीचं शिक्षण देण्यासाठी एक आनंददायी शिक्षण सुरू केलेलं दिसतं. आपल्या पालकांनी पाल्याला शाळेत पाठवावं याच्यासाठी त्यांनी आज शासनामध्ये आपण बघतो की साक्षरता अभियान राबवलं जातं, याच्यासाठी अरे माप निधी हा दिलाही जातो. पण खरंच साक्षरता अभियान हे राबवलं गेलंय का ह्याचा जर अभ्यास केला, संशोधन केलं तर त्याचा काय आपल्याला तथ्य हाती येईल हे आपल्याला माहिती आहे. पण त्या काळामध्ये आपण हे चित्र बघतो की सावित्रीबाई फुले ह्या प्रौढांची शाळा देखील चालवताना दिसतात.
प्रौढांची शाळा चालवताना दिसतात, रात्र शाळा चालवताना दिसतात. याच्या मागचं कारण काय होतं? तर याच्या मागचं कारण होतं, की जर पालकांनाच शिक्षणाचं महत्त्व जर नाही कळालं, तर ते त्यांच्या मुलांना शाळेत कसं पाठवणार? म्हणून पालकांपासून सुरुवात, एक रात्र शाळा असेल, प्रौढ शाळेच्या माध्यमातून असेल, त्या माध्यमातून पालकांना शिक्षणाप्रती जागरूक करणं असेल आणि मग त्यांच्या पाल्यांना शाळेत पाठवणं असेल. त्या काळातली समाज व्यवस्था आपल्याला माहिती आहे, की काय होती 18व्या शतकामध्ये. समाजातली परिस्थिती ही वेगवेगळ्या अर्थाने किती गंभीर अशी होती, ह्याचं भान आपल्या सर्वांना आहे. त्या काळामध्ये सावित्रीबाई फुले मुलांना शाळेत कशा आणत होत्या, त्यांची ने-आण कसं करत होते. तर आपल्याला माहिती आहे, की त्यांच्या सोबत एक लोखंडे नावाचे गृहस्थ असायचे आणि ते त्यांच्या पाठीमागं पोतं भरून जायचे आणि प्रत्येकाला म्हणजे सनातनी आहेत, प्रतिगामी आहेत, त्यांना असं वाटायचं की काहीतरी शालेय साहित्य आहे. पण त्यामध्ये मुलांची, जी विद्यार्थी आहे, त्यांची सुखरूप ने-आण करण्यासाठी सावित्रीबाई फुले अशा मार्गाचा अवलंब करताना दिसतात. जेणेकरून ज्या मुलं शाळेत येतात त्यांच्या पालकांवरती गावातले सनातन्यांनी बहिष्कार टाकू नये, त्यांना वाईट टाकू नये किंवा ह्याची ओळख पटू नये, यासाठी हा एक प्रयोग सावित्रीबाई फुले त्या काळामध्ये करताना आपल्याला दिसतात. एवढंच नाही, तर जो काही अभ्यासक्रम आहे, त्या अभ्यासक्रमाची सुद्धा जी काही निर्मिती सावित्रीबाई फुलेंनी त्यांच्या शाळेमध्ये राबवली होती, त्या अभ्यासक्रमाची देखील दखल घेणं इथं फार महत्वाचं आहे, असं मला वाटतं. जी मुलं ज्या सामाजिक आणि वर्तमान पार्श्वभूमीतून येतात, त्याच्या आधारावरती शिक्षणाची व्यवस्था असणं आपल्याला गरजेची आहे किंवा त्या माध्यमातून आपण इथल्या विद्यार्थ्यांना शिक्षित करू शकतो. ही सुद्धा एक मूलभूत गरज म्हणून त्यांनी त्यांच्या शाळेच्या शिक्षणाच्या अभ्यासक्रमाकडे बघितलेलं आपल्याला दिसतं. आता वर्तमान संदर्भातून जर आपण बघितलं, की आजच्या शिक्षण व्यवस्थेमधला अभ्यासक्रम कसा आहे? तर आपल्याला कळतं, की आत्ताच जे काही शैक्षणिक धोरण आलेलं आहे, ते शैक्षणिक धोरणावरती वेगवेगळ्या अर्थाने चर्चा होती आहे, चिकित्सा होती, विरोध केला जातोय. हां, हे सगळं आपण एकीकडे बघतोय. शिक्षणाचं मोठ्या प्रमाणात खाजगीकरण केलं जातंय. त्याच वेळी ज्यावेळेस सावित्रीबाई फुलेंचा काळ होता, त्या काळात ज्या मुलांना शिक्षण घेणं किंवा शाळेत येणं शक्य नाही, त्यांना श्रमप्रधान शिक्षण देऊन शाळेतला भत्ता देऊन त्यांना शाळेकडे ओढण्याचं किंवा शाळेप्रती आकर्षित करण्याचं काम हे मोठ्या प्रमाणामध्ये सावित्रीबाई फुले त्यावेळेस करताना दिसतात. म्हणजे शिक्षण भत्ता असेल, श्रमप्रधान शिक्षण देण्याकडचा जो कल असेल, उपस्थिती भत्ता हा शब्द सावित्रीबाई फुले च्या संदर्भामधून आलेला आहे, की उपस्थिती भत्ता जो आता आपण म्हणतो ना, की आजच्या शालेय शिक्षणमध्ये पोषण आहार दिला जातो. तर ह्या पोषण आहार, शालेय शिक्षण पोषण आहार जो काही संदर्भ आहे, याचे बीज, याचे पायमुळं सुद्धा आपल्याला सावित्रीबाई फुलेंच्या शैक्षणिक धोरणामध्ये त्यांनी राबवलेले आपल्याला दिसतात. हे फार महत्वाचं आहे. याच्यासाठी कारण शिक्षणातील गळती थांबावी. विद्यार्थी ज्या वर्गातून येतात, ज्या जातीतून येतात, त्यांचे प्रश्न वेगळे आहेत. कारण भारतीय समाज व्यवस्था हा मुळातच एकजिन्सी नाहीये, तो विभागलेला आहे. प्रत्येकाचे प्रश्न वेगळे आहेत, आर्थिक वेगळे, सामाजिक वेगळे, जातीचे वर्ग त्या अर्थाने वेगळे आहेत. म्हणून त्याची जी सामाजिक जडणघडण झालेली आहे, त्या जडणघडणीचा त्याच्या व्यक्तिमत्त्वावर कुठेतरी प्रभाव पडलेला असतो आणि त्या प्रभावातून तो व्यक्तिमत्व घडत असतं. म्हणून त्यांनी त्यांच्या शाळेमधलं सामाजिक आणि वर्तमान पार्श्वभूमीवर असलेला अभ्यासक्रम हा राबवलेला आपल्याला दिसतो. एकीकडे त्यांचा शिक्षण भत्ता देताना दिसतो, श्रमप्रधान व्यवस्था शिक्षण देण्याकडे त्यांचा कल राहिलेला दिसतो. तर मी हा संदर्भ सांगत होते, की हे अशा पद्धतीचं जे काही शिक्षणाचं व्यापक असं काय म्हणू शकतो आपण, शिक्षणाचं एक व्यापक जाळं, व्यापक विद्यार्थी केंद्री शिक्षण व्यवस्था ही आकार घेत होती, मोठी होत होती. त्यावेळेस सगळ्यांना हा प्रश्न पडत होता, की वर्षानुवर्षे ही संख्या वाढत चालली होती. त्यावेळेस 1851 16 ऑक्टोबर 1851 ला दादोबा पांडुरंग हे शाळेमध्ये येतात. सावित्रीबाई फुलेंच्या शाळेमध्ये येतात, की या शाळेमध्ये नेमक्या काय पद्धतीचं शिक्षण चाललंय आणि त्या शाळेतल्या विद्यार्थिनींची परीक्षा घेण्यासाठी येतात. म्हणजे आपल्याकडे इन्स्पेक्शन वगैरे होतं ना आता शाळांमध्ये, तर ते इन्स्पेक्शन च्या स्वरूपामध्ये दादोबा पांडुरंग आलेले आपल्याला दिसतात. तर त्यावेळेस एक महत्वाचा जो काही आकडा आहे तो मला या ठिकाणी जाणीवपूर्वक नमूद करावासा वाटतो, की सावित्रीबाई फुलेंच्या त्यावेळेस 237 ह्या विद्यार्थिनी परीक्षार्थी होत्या. म्हणजे 237 विद्यार्थिनींची दादोबा पांडुरंग परीक्षा घेणार होते आणि ह्या परीक्षा घेणाऱ्या
विद्यार्थिनींना बघण्यासाठी शाळेतल्या आवारामध्ये आणि रस्त्यावरती जवळपास 3000च्या वर गर्दी जमली होती, की काय पद्धतीचं शिक्षण या मुली घेत आहेत आणि कशा इतक्या म्हणजे छान पद्धतीने त्यांच्यामध्ये बदल होतो आहे. आणि हे खऱ्या अर्थाने समाज बदलाचं किंवा स्त्रियांना शिक्षणासारख्या प्रभावी माध्यमांमध्ये सहभागी करून घेण्याचं जे काही मुख्य प्रवाहात आणण्याचं जे काही महत्वाचं काम हे सावित्रीबाई फुले त्या काळात करताना दिसतात. म्हणजे अवघी 7 ते 8 विद्यार्थ्यांवरती सुरू झालेली शाळा 47 वरती येते वर्षाच्या शेवटी. मग ती तिचा जो आकडा आहे हा निश्चितपणाने वाढत जातो. तर ह्या वाढत जाणाऱ्या ज्या काही विद्यार्थिनीच्या संख्या आहेत याच्यामध्ये सावित्रीबाई फुलेंची जी काही रणनीती आहे किंवा त्यांचं शिक्षणाप्रतीचं जे काही धोरण आहे, हे धोरण आपण समजून घेतलं पाहिजे. किंवा त्या नुसत्या आद्य शिक्षिका न राहता आद्य मुख्याध्यापिका तर राहिल्याच आहेत, पण त्याचबरोबर एका अर्थाने एक शिक्षण तज्ञ म्हणून सुद्धा आपण सावित्रीबाई फुलेंचं कार्य निश्चितपणाने बघितलं पाहिजे. सावित्रीबाई फुले त्या अर्थाने फक्त शिक्षणापुरतंच कार्य त्यांनी केलंय का? तर नाही. मी असं म्हणेन की सावित्रीबाई फुलेंचं जे काही कार्य आहे हे मानवता मुक्तीच्या संदर्भामध्ये कार्य राहिलेलं आहे. वेगवेगळी समाजातील जे काही प्रश्न होते त्या समाजातील प्रश्नांच्या संदर्भामध्ये सावित्रीबाई फुले काम करताना दिसतात. त्या काळातल्या ज्या सामाजिक, धार्मिक ज्या काही रूढी परंपरा होत्या त्या रूढी परंपरांना समजून केवळ त्यांचा अभ्यास करणं किंवा त्या प्रश्नांवरती विचार किंवा सिद्धांकन करणं हा त्यांचा काय म्हणतात हे राहिलेलं नाहीये, स्वभाव राहिलेला नाहीये. तर त्या प्रश्नाचं मूळ जाणून घेऊन त्या प्रश्नांवर प्रभावी अशा कृती कार्यक्रम देणं आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करणं हे सावित्रीबाई फुलेंच्या कार्याचं एक महत्वाचं द्योतक किंवा एक महत्वाचा गाभा असा राहिलेला आपल्याला दिसतो, की क्रांती दाम्पत्य हे जे आहे क्रांती सूर्य महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या दोघांच्याही कार्याचा जर आपण आढावा घेतला तर हे प्रश्नाच्या मुळापर्यंत जाऊन त्या प्रश्नावरती काय आपण उपाययोजना देऊ शकतो या संदर्भामध्ये त्यांचे कृती कार्यक्रम राहिलेले दिसतात. म्हणूनच हे क्रांती दाम्पत्य त्या अर्थाने सामाजिक विषमतेविरुद्ध लढणाऱ्या एक मानवमुक्तीचा, स्त्रीमुक्तीचा यल्गार करताना आपल्याला दिसतात. वेगवेगळ्या संदर्भातून जर आपण काही महत्वाचे प्रसंग मी या निमित्ताने आपल्या समोर ठेवू इच्छिते. स्त्री शिक्षणाच्या संदर्भामध्ये कठोर भूमिका तर घेऊन त्यांनी त्या कार्याला पूर्णत्वास नेलंच, पण समाजातील जे काही प्रश्न आहेत स्त्रियांचे विशेषतः ज्याच्यामध्ये जरट बालविवाह असेल आणि त्या जरट बालविवाहातून आलेली अकाली बालवैधव्य असेल, बाल विधवांचं प्रमाण जे असेल किंवा केशवपन असेल. केशवपनाच्या संदर्भात एक महत्वाचं आहे की त्यांनी त्या काळामध्ये 500 न्हाव्यांना एकत्र करून त्याच्यावरती आपण पुढच्या टप्प्यामध्ये येऊ. तर ह्या सारख्या अघोरी परंपराच्या संदर्भामध्ये त्यांनी कृतिशील पावले अशी घेतलेली आपल्याला दिसतात. जसं मी आता म्हणाले की त्यांनी 500 न्हाव्यांना एकत्र करून एक ऐतिहासिक सभा घडवून आणली होती. कशासाठी? तर स्त्रियांच्या केशवपनाच्या संदर्भामध्ये, की ह्या ज्या स्त्रिया आहेत या स्त्रियांना मुळात जर आपण बघितलं की भारतामध्ये जे काही शोषण शासनाचे जे दोन एक गट राहिलेले आहेत ते म्हणजे प्रतिगामी विचारधारा आणि पुरोगामी विचारधारा. प्रतिगामी विचारधारेमध्ये आपल्याला कळतं की उच्च जातीय ब्राह्मण जातीतल्या जे काही स्त्रिया होत्या किंवा ब्राह्मण जातीतल्या जे काही होते त्यांना प्रत्येक अर्थाने शिक्षण असेल, वेगवेगळी सत्ता असेल ही सहज उपलब्ध होत होती आणि शासक म्हणून राहिलेला दिसतो. म्हणून स्त्रियांच्या शोषणाचे संदर्भ पण ही जातीच्या स्वरूपातून जर बघितलं तर ते वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रश्न राहिलेले दिसतात. सर्व स्त्रिया शोषित आहे हे जरी म्हटलं तरी पण ब्राह्मण स्त्री आणि दलित स्त्री यांच्या शोषणाचं किंवा त्यांचे प्रश्न हे निश्चितपणाने वेगळे होतात. म्हणजेच बालविधवा, सतीप्रथा हे प्रश्न काही बहुजन स्त्रियांचे प्रश्न नव्हते, ते उच्च जातीतील ब्राह्मण जातीतील स्त्रियांचे प्रश्न होते. म्हणजे
अभिजन स्त्रिया किंवा जे काही आता स्त्रीमुक्तीच्या ज्या चळवळी आहे त्याच्यामध्ये सावित्रीबाई फुलेंच्या संदर्भामध्ये एकीकडे अशी चर्चा होती की त्यांनी अस्पृश्यांसाठी काम केलं, अस्पृश्य स्त्रियांसाठी काम केलं. पण आपण हे बघितलं पाहिजे की या क्रांती दाम्पत्याने सावित्रीबाई फुलेंनी, क्रांती सूर्य महात्मा फुलेंनी त्याच वेळी ब्राह्मण स्त्रियांसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये काम केलेलं आपल्याला दिसतं. या सती प्रथा असतील, केशवपन असेल, जरट बालविवाह असेल, या संदर्भामध्ये एक त्या काळामध्ये महात्मा फुलेंच्या मित्राच्या घरी पोळ्या लाटण्यासाठी एक बाई जात होती, काशीबाई त्यांचं नाव. त्यांच्या जे काही अनैतिक संबंधातून त्यांच्यावर झालेल्या बळजबरी अत्याचाराच्या संदर्भातून त्यांना जे बाळ जन्माला आलं, ते बाळाला त्यांनी नवजात अर्भकाला विळ्याने कापून त्याचं प्रेत हे विहिरीत टाकून दिलं. त्या काळात ब्रिटिशांचे जे काही कायदे होते त्या कायद्याअंतर्गत काशीबाईंना पकडलं, त्यांच्या विरुद्ध खटला चालला, त्यांना काळ्या पानाची शिक्षा झाली. भारतातील ही पहिली स्त्री आहे की जिच्या विरुद्ध खटला चालला गेला आणि तिला काळ्या पाण्याची पहिल्यांदा शिक्षा झाली. त्या काळामध्ये या प्रसंगावरती मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा झाली. मात्र सावित्रीबाई फुले या प्रसंगाकडे कसे बघतात? तर सावित्रीबाई फुले या प्रसंगाकडे बघताना त्या काशीबाईला पकडलं, तिच्या विरुद्ध खटला चालला आणि तिला शिक्षा झाली. हे बघताना ह्या कशामुळे झालं, तर ह्या समाजातील पुरुष प्रधान व्यवस्थेमुळे तिच्यावरती हा अत्याचार झाला. कारण बाळाला जन्माला घालायचं की नाही किंवा बाळ होऊ द्यायचं हे जे काही मधला जो काही आहे त्याच्यामध्ये तिचा काही दोष नाहीये, पण तरी पण तिला दोषी धरून तिच्या विरुद्ध खटला चालवला गेला आणि तिला काळ्यापणाची शिक्षा पण दिली. मग अशा ज्या काही स्त्रिया आहेत ज्या कौटुंबिक हिंसेच्या बळी पडलेल्या आहेत, म्हणजे घरामध्ये एखादी विधवा स्त्री असेल तर तिच्यावरती घरातले त्या प्रस्थापित कुटुंबातल्या पुरुषांकडूनच मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय अत्याचार केला जायचा आणि मग त्याला कुठंतरी हे करण्यासाठी मग ह्या अघोरी परंपरा निर्माण झाल्या. आणि त्या का सुरू झाल्या, ह्याचं पण कारण आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या लिखाणामधून देताना दिसतात की अतिरिक्त जी स्त्री आहे आणि मग त्याचा जो संबंध आहे तो प्रॉपर्टीशी कसा आलेला आहे आणि त्याचा एक सिद्धांत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या चिंतनात करताना दिसतात. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या संदर्भामधून त्यांची जी कृती कार्यक्रम आहे त्या कृती कार्यक्रमांमधून आपण बघतो की ह्या प्रथा परंपरा का आलेल्या आहेत, तर त्यांना विधूर केशवपन करायचं, त्यांना सुकेशा ठेवायचं नाही, त्यांचं केशवपन करायचं, त्या दिसायला विद्रूप कशा होतील या संदर्भातून त्यांचं अमानुषीकरण करायचं. यामध्ये सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले एक मोठी भूमिका घेऊन विधवाच्या संदर्भामध्ये जे काही काय म्हणतात त्याला अत्याचार प्रतिबंधक गृह, बालहत्या प्रतिबंधक गृह या संदर्भातली एक संस्था वेताळ पेठेमध्ये सुरू करताना दिसतात. आणि ही एक महत्वाचा कृती कार्यक्रम त्यावेळेस सावित्रीबाई फुले घेताना दिसतात. आणि हा कृती कार्यक्रमाने ज्या ब्राह्मणी व्यवस्थेची जी काही परंपरा आहे त्या परंपरेला दिलेली ही एक खऱ्या अर्थाने खूप मोठी चपराक होती असं आपण बघितलं पाहिजे. त्याच्यानंतर ह्या संदर्भातून त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये काम केलेलंच आहे. 1852 मध्ये त्यांनी महिला सेवा मंडळाची स्थापना केलेली आहे. एकीकडे एक शिक्षणासारखं काम सुरू असतानाच बाल प्रतिबंधक अत्याचार बाल प्रतिबंधक गृह हे काम सुरू असतानाच 1852 मध्ये महिला सेवा मंडळ सावित्रीबाई फुले सुरू करताना आपल्याला दिसतात. या महिला सेवा मंडळाचा जर आपण विचार केला तर आपल्याला हे लक्षात येतं की आताच्या ज्या वेगवेगळ्या स्त्रीमुक्तीच्या संघटना आहेत तर त्या स्त्रीमुक्तीच्या संघटनांची जी काही एक सुरुवात आहे किंवा केंद्र आहे ते केंद्र या महिला सेवा मंडळामध्ये आपल्याला दिसतं. या महिला सेवा मंडळाच्या ज्या काही अध्यक्ष होत्या त्या अध्यक्ष त्या तत्कालीन पुण्याचे जे कलेक्टर होते त्यांच्या मिसेस E.C. जॉन्स या महिला सेवा मंडळाच्या अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं आणि स्वतः सावित्रीबाई फुले या सचिव राहिलेल्या आहेत या मंडळाच्या. तर या मंडळाने काय केलं, तर या मंडळांनी स्त्रियांना आता शासनामध्ये वेगवेगळे सक्षमीकरणाचे धोरण राबवले जातात बरं का. स्त्रिया मुळातच सक्षम असतात पण त्यांना त्या असक्षम आहेत हे सांगून वेगवेगळ्या महिला नाही का महिला सक्षमीकरण, महिला सबलीकरण हे धोरण राबवले गेलेले आहेत.
सावित्रीबाई फुले या सेवा मंडळांतर्गत वेगवेगळे कार्यक्रम घेतात. हळदी कुंकू असेल, तिळगुळ समारंभ असेल. ह्या तिळगुळ समारंभाचा एक छान एक संदर्भ आहे. तिळगुळ समारंभासाठी सावित्रीबाई फुले ह्या त्यांनी पत्रिका छापलेल्या आहेत आणि त्या पत्रिकामध्ये खाली त्यांनी असं नमूद केलेलं आहे की या समारंभामध्ये सर्व जाती धर्मातील स्त्रिया ह्या ज्या विधुरही असतील आणि ज्यांचं लग्नही झालेले असतील त्या सगळ्या एकाच जाजमावरती बसून हा कार्यक्रम केला जाईल. जाजम म्हणजे आजच्या प्रचलित भाषेतील सतरंजी. तर ह्या अशी एक तळटीप सावित्रीबाई फुलेंच्या पत्रिकेमध्ये आपल्याला दिसते. अर्थात ही जी काही तळटीप आहे ही तळटीप ही सावित्रीबाई फुलेंची भूमिका विशद करताना दिसते की सावित्रीबाई फुलेंची भूमिका ही किती व्यापक आहे. आपण बघतो की आजही आता जानेवारी महिना सुरू आहे आणि जानेवारी महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तिळगुळाचे समारंभ होतात, हळदी कुंकाचे कार्यक्रम होतात. पण आजही आपण बघतो की आजही ज्या सुवासिनी स्त्रिया आहेत त्यांच्यासाठीच हा हळदी कुंकाचा समारंभ असतो. आजही ज्या परित्यक्ता आहेत, ज्या विधवा स्त्रिया आहेत, त्या विधवा स्त्रियांना या समारंभामध्ये स्थान दिलं जात नाही किंवा त्यांना बोलवलं जात नाही. त्या काळामध्ये 18व्या शतकामध्ये सावित्रीबाई फुले या अर्थाची भूमिका घेतात आणि सर्व जाती धर्मातली आणि त्याच्यामध्ये ही सवाष्ण आणि विधवा परित्यक्त स्त्रियांना एकाच जाजमावरती बसवण्यात येईल आणि हा समारंभ करण्यात येईल अशा पद्धतीची एक खंबीर आणि विद्रोही अशी भूमिका घेताना दिसतात. त्याच्यानंतर या महिला सेवा मंडळांतर्गत आपण याला म्हणतो की 2001 ला मला वाटतं मोहम्मद युनुस यांनी बचत गटांची सुरुवात केलेली आहे आणि मग आता बचत गटांतर्गत वेगवेगळे उपक्रम राबवले जातात आणि पुन्हा अजून स्त्रियांना जे आता मी म्हणाले की सक्षमीकरणाच्या नावाखाली घरगुती लोणचं पापड बनवण्याची जे काही आहेत ते सुरू केलं जातं. तर या सेवा मंडळाच्या अंतर्गत सावित्रीबाई फुलेंनी स्त्रियांना शैक्षणिक ज्ञानाच्या पातळीवरती तर सक्षम करण्याचा किंवा ज्ञानाच्या संदर्भामध्ये त्यांना सहभागी करून घेण्याचा प्रयत्न तर करतच होत्या. पण त्याचबरोबर सावित्रीबाई फुले स्त्रियांना आर्थिक सक्षम कसं करता येईल या पद्धतीची सुद्धा सावित्रीबाई फुले भूमिका घेताना दिसतात. म्हणजेच काय तर स्त्रियांना सूत कातायला शिकवणं आणि त्या संदर्भातून आर्थिक अर्थार्जन करणं आणि त्याच्यातून तुम्ही पण कमवत्या होऊ शकता की या संदर्भातली जी काही एक पाठिंबा किंवा या पद्धतीचा जे काही सपोर्ट आहे तो सुद्धा या महिला सेवा मंडळातून झालेला दिसतो. म्हणजे काय तर शिक्षणाची मुहूर्तमेढ स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ तर सावित्रीबाई फुले लावतातच. ज्या काही वेगवेगळ्या संस्था आहेत, सामाजिक संस्था आहेत, तर सामाजिक संस्थांचं जे काही केंद्र आहे त्याचं सुद्धा आपल्याला बीज सावित्रीबाई फुलेंच्या कार्यामध्ये सापडते. त्याचबरोबर ह्यासारखी जी काही गट आहेत त्या गटांची जी सुरुवात आहे ती त्या काळामध्ये सावित्रीबाई फुलेंनी केलेली आपल्याला दिसते. यासारखे महत्वाची जी काही उपक्रम आहेत त्या उपक्रमांची सुरुवात या सावित्रीबाई फुले आपल्याला करताना दिसतात. एवढ्याच करून सावित्रीबाई फुले थांबत नाहीत तर त्यांच्या पुढच्या काळामध्ये जी काही वेगवेगळ्या प्रसंग आलेले आहेत त्या वेगवेगळ्या प्रसंगामध्ये सुद्धा सावित्रीबाई फुले या कणखरपणाने उभ्या राहताना आपल्याला दिसतात. म्हणजे सांगायचं झालं तर 1877 साली दुष्काळ पडला होता आणि त्या दुष्काळामध्ये सुद्धा सावित्रीबाई फुलेंची जी काही भूमिका होती ती भूमिका एक खंबीर नेतृत्व करणारा जो व्यक्ती असतो, कणखर व्यक्ती जो असतो त्या कणखर व्यक्तीच्या भूमिकेमध्ये सावित्रीबाई फुले आपल्याला काम करताना दिसतात. साधारणपणे 1977 ला डॉक्टर शिवप्पाच्या सहकार्यातून धनकवडी येथे त्यांनी दुष्काळग्रस्तांमधील जी काही मुलं आहेत त्या मुलांसाठी अन्नछत्र चालवली होती आणि ह्या अन्नछत्रामधून त्यांनी काय केलेलं दररोज 2000 मुलांना जेवू घालण्यासाठीचा उपक्रम राबवला गेला होता आणि स्वतः सावित्रीबाई फुले एवढ्या जणांचा स्वयंपाक करत असत. एवढंच नाही तर वेगवेगळ्या ज्या काही उपाययोजना आहेत दुष्काळ काळामधल्या त्या दुष्काळातल्या उपाययोजना राबविण्यात याव्या यासाठी सुद्धा शासन दरबारी वेगवेगळ्या पद्धतीचे निवेदन सावित्रीबाई फुले या देताना आपल्याला दिसतात. म्हणजे फक्त स्त्रियांच्या प्रश्न आहेत का तर नाही, तर दुष्काळग्रस्तांमधले जी काही शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत
तशा शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती सुद्धा सावित्रीबाई फुले काम करताना दिसतात. म्हणजे शेतकऱ्यांचा कर माफ व्हायला पाहिजे, शेतकऱ्यांना त्यांचे कृषीच्या संदर्भातील जे काही साधनं आहेत ते साधनं मिळाली पाहिजे, कृषी साधनं मोफत मिळायला पाहिजे, करातून त्यांना सूट मिळाली पाहिजे. यासारख्या ज्या काही महत्वाच्या ज्या काही उपाययोजना आहेत त्या महत्वाच्या उपाययोजनाच्या संदर्भामध्ये सावित्रीबाई फुले ह्या शासन दरबारी झगडताना दिसतात, निवेदनाच्या माध्यमातून पुढे जाताना दिसतात आणि ते काही जे काही काम आहे ते काम करून घेताना दिसतात. सत्यशोधक समाज मंडळाला गव्हर्नरकडे घेऊन जाणं आणि जी ग्राउंड रियालिटी आहे, दुष्काळ परिस्थिती आहे, त्या दुष्काळ परिस्थितीचं वर्णन त्या गव्हर्नरला सांगणं आणि त्या गव्हर्नरच्या माध्यमातून उपाययोजना करून घेणं. म्हणजे एक संदर्भ असा आलेला आहे की गव्हर्नरला भेटल्यानंतर 4 गाड्या पोतं हे ज्वारीची पोतं हे धान्य सावित्रीबाई फुलेंच्या निवेदनाच्या माध्यमातून आलेलं आपल्याला दिसतं आणि त्याचा फायदा हा निश्चितच जे दुष्काळग्रस्त होते त्या दुष्काळग्रस्तांपर्यंत तो पोहोचलेला आपल्याला दिसतो. यासारख्या वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून सावित्रीबाई फुले आपल्याला प्रसंगी संयमी, प्रसंगी ममत्व घेऊन काम करणाऱ्या, कठोर, विद्रोही आणि एक प्रभावी अशा सामाजिक कार्यकर्त्या म्हणून आपल्याला दिसतात. शिक्षणाच्या संदर्भामधला एक महत्वाचा मुद्दा माझा राहून गेला सांगताना की शिक्षणाची जी गोडी विद्यार्थ्यांमध्ये किंवा गावातील लोकांमध्ये जागी व्हावी यासाठी त्या गावोगावी जात होत्या, प्रबोधन करत होत्या, शिक्षणाचं महत्व सांगत होत्या. प्रसंगी शाहिरीच्या थाटामध्ये डफावर हात मारून महात्मा फुलेंचे, सावित्रीबाई फुलेंची जी गीतं आहेत त्या गीतातून साथ घालत होत्या. एक पद्धतीच्या आपण ज्याला म्हणतो ना की वातावरण निर्मिती करणं, ते वातावरण निर्मितीचं काम सुद्धा सावित्रीबाई फुले करताना दिसतात. या सबंध पातळीवरती जेव्हा आपण शिक्षणाची कृती कार्यक्रम, अभ्यासक्रम या संदर्भामध्ये असेल किंवा सामाजिक उपक्रम असेल, आरोग्याच्या संदर्भातले जे प्रश्न असतील, सांस्कृतिक जे प्रश्न असतील किंवा एखाद्या खटल्याच्या संदर्भामध्ये उभं राहून काशीबाईच्या विरुद्ध जो काही खटला चालवला गेला त्या खटल्याच्या संदर्भात असतील, त्याच्यानंतर अजून जो न्हाव्यांचा संप घडून आणला. आता न्हाव्यांचा संप घडून आणला म्हणजे त्यांच्या पोटावर पाय दिल्यासारखंच आहे की त्यांचा तो व्यवसाय आहे, केश वपन केलं तर त्यांना पैसे मिळणार, पण त्यांचंही प्रबोधन करणं किंवा त्यांचीही ती जी काही वैचारिकता आहे ती बदलून ती समताधिष्ठित पातळीवरती आणून त्यांचं प्रबोधन करून त्यांचा संप घडून आणणं, ह्या ज्या काही गोष्टी आहे हे आजच्या संदर्भामध्ये जर बघितलं तर त्या कुठेतरी आपल्याला आपण कुठेतरी कमी पडत आहोत. आजही प्रश्न त्या काळात जसे होते त्या प्रश्नांचा आवाका बदललेला नाहीये. निश्चितच थोडी परिस्थितीमध्ये सुधारणा झालेली जरी असली तरी सुद्धा आजही तेच प्रश्न आपल्या समोर आवासून उभे आहेत आणि त्याच्यासाठी आपण हा विचार वारसा निश्चितपणाने पुढे नेऊ शकतो किंवा त्या पद्धतीचे कृती कार्यक्रम राबवू शकतो. आज जरी आपण बघितलं की बाल हत्या प्रतिबंधक गृह किंवा हे आश्रयगृह जे आहेत हे आपण जर बघितले तर आजही किती आहेत, ह्याची संख्या ही आपल्याला फार म्हणावी तितकी बोटावर मोजणारी इतकी दिसत नाही किंवा त्या परिस्थितीमध्ये जी वेगवेगळे नावं जरी बदलली आहेत तरी तिथे काय पद्धतीचं एक वातावरण आहे त्या पद्धतीची वेगळी चर्चा निश्चितपणाने होऊ शकते. सावित्रीबाई फुले एवढंच करून थांबत नाही. दुष्काळग्रस्त असेल, महिला सेवा मंडळ असेल, त्याचबरोबर सत्यशोधक विवाहाची एक सुरुवात सुद्धा सावित्रीबाई फुले करताना दिसतात. म्हणजे धार्मिक ज्या रूढी परंपरा आहेत त्या धार्मिक रूढींना कुठेतरी मूठमाती देऊन एक पर्याय देण्याचा, म्हणजे पारंपरिक विवाहाला पर्याय देण्याचा एक पद्धत पर्यायी विवाह संस्थेच्या माध्यमातून करतात आणि सत्यशोधक विवाह ची सुरुवात सावित्रीबाई फुलेंच्या कार्यातून झालेली दिसते. 25 डिसेंबर 1873 रोजी सत्यशोधक विवाह झालेला आपल्याला दिसतो. त्याच्यामध्ये सीताराम आबाजी आल्हाट आणि त्यांच्या मैत्रीण बजूबाई ज्ञानाजी निवणकर यांचा एक सत्यशोधक विवाह आपल्याला झालेला दिसतो. आता ह्या सत्यशोधक विवाहाच्या संदर्भामध्ये पण तत्कालीन समाजातल्या जे काही भट ब्राह्मण होते त्यांनी आक्षेप घेतलेला होता आणि सांगितलं होतं की ह्या सत्यशोधक विवाह पद्धतीमुळे आमची जी काही दक्षिणा आहे ती दक्षिणा वरती काय म्हणू शकतो आपण, म्हणजे त्यांचा जो अधिकार त्या अर्थाने त्याच्यावरती कुठेतरी त्याचा अधिकाराचं हनन होत आहे असं त्यांचं म्हणणं होतं बरं का सनातन्यांचं.
की आमचं जे काही विवाह लावतो आम्ही पारंपरिक पद्धतीने, त्या पारंपरिक पद्धतीने विवाह लावून आम्हाला जी दक्षिणा भेटते ती दक्षिणा कुठेतरी आता आम्हाला सत्यशोधक विवाह पद्धती झाली तर आम्हाला मिळणार नाही. याचा देखील खटला झालेला आपल्याला दिसतो. म्हणजे सावित्रीबाई फुलेंचं कार्य हा किती संघर्षमय राहिलाय हे मी सांगण्यासाठी हा मुद्दाम प्रसंग सांगते. न्यायमूर्ती रानडेंच्या समोर हा प्रसंग आलेला आपल्याला दिसतो. तर न्यायमूर्ती रानडे यांच्या समोर ज्यावेळेस हा प्रसंग आला होता की सत्यशोधक विवाहातून जर भटजींना बोलवलं नाही तर त्यांच्या वरती जी काही दक्षिणा दिली जाते त्याच्यावरती गंडांतर येते किंवा त्यांचा त्या हक्काचं हनन होत आहे. यावेळेस आपण बघितलं पाहिजे की एक सामाजिक सुधारक आणि एक क्रांतिकारक यांच्या परंपरा आपण समजून घेतल्या पाहिजे. न्यायमूर्ती रानडेंना आपण समाज सुधारक म्हणून सगळेच जण ओळखतो. न्यायमूर्ती रानडेंचा त्या खटल्याचा निकाल असा होता की जर सत्यशोधक विवाहामध्ये तुम्ही भटजींना बोलवा किंवा नका बोलू तरी पण त्यांचा जो काही हक्क आहे त्या हक्काच्या अधिकाराप्रमाणे त्यांना दक्षिणा ही दिलीच गेली पाहिजे. अर्थात ही जी काही भूमिका घेऊन न्यायमूर्ती रानडे या खटल्याचा निकाल देतात त्या निकालामध्ये आपल्याला कळतं की काय पद्धतीची एक दृष्टिकोन त्या व्यक्तीमध्ये विकसित झालेला आहे. म्हणजे आपण समाज सुधारणा आणि क्रांतिकार्य जे म्हणतो याच्यातली एक दुफळी किंवा एक जो विरोधाभास आहे तो विरोधाभास मला जाणीवपूर्वक आपल्या समोर ठेवायचा होता. तर यासारख्या सत्यशोधक विवाह पद्धती असतील, सत्यशोधक विवाह पद्धती बरोबरच ज्या विधवांची जी काही पुनर्विवाह आहेत त्या विधवांच्या विवाहाच्या संदर्भामध्ये सावित्रीबाई फुले कृतिशील पावले उचलताना दिसतात. त्यांनी 25 जुलै 1864 ला पहिला विवाह लावून दिला होता. म्हणजे समाजातले जे काही मूलगामी प्रश्न आहेत ज्या प्रश्नांनी मानवाचं हनन होत आहे, मानवाच्या हक्काचं अधिकाराचं स्वातंत्र्याचं हनन होत आहे. म्हणजे विधवा झालं किंवा विधूर झालं तर सगळं आयुष्य संपलं. विधूर झाला तरी त्याला पुनर्विवाह करण्याच्या संधी उपलब्ध असतात. मात्र विधव्याला पुनर्विवाह करण्याचा अधिकार आजही खूप मोठा संघर्ष करून करावा लागतो. पण तत्कालीन त्या काळामध्ये खूप मोठा संघर्ष किंवा खूप मोठा पाऊल असं म्हणायला पाहिजे आपण. तर 1864 रोजी सावित्रीबाई फुले त्या अर्थाने एक महत्वाचं पाऊल घेतात आणि विधवांचं एकत्र लग्न लावून देण्याचा एक कार्यक्रम आपल्याला घेताना दिसतात. तर यासारख्या जे काही विचार परंपरा आहेत त्या विचार परंपराचं कार्याचं कृती कार्यक्रमाचं जर आपण आजच्या वर्तमान संदर्भामध्ये जर संदर्भ लावला तर आपल्या शिक्षण व्यवस्थेपासून बघितलं तर आजचे अभ्यासक्रम सुद्धा किती जेंडर बायस आहेत. आजच्या अभ्यासक्रमामध्ये आजही शरद पाटावर बस, शारदा जेवायला वाढ, शारदा झाडून काढ ही जी काही मांडणी आहे म्हणजे लिंगभेद जो काही आहे तो लिंगभेद आपल्याला कुठेतरी जाणवतो. म्हणजे हे जे जेंडर बायस एज्युकेशन आहे ते जेंडर बायस एज्युकेशन आजच्या अभ्यासक्रमातून आलेलं आणि स्त्री पुरुषांचं स्त्रीत्व आणि पुरुषत्व विकसित करणारं जे काही सामाजिकीकरण आणि सांस्कृतिकीकरण केलं जातं हा अभ्यासक्रमाचा भाग आहे. याच्यावरती वेगवेगळ्या स्त्री चळवळी असेल, स्त्री अभ्यास असेल, स्त्रीवादी संघटना असेल याच्यावरती चर्चा करून त्याच्यावरती पर्याय देण्याचं हे आजही 21व्या शतकामध्ये आज आपण 2021 मध्ये आहोत. आजही आपण यासारख्या प्रश्नांवरती काम करत आहोत. त्या काळामध्ये सावित्रीबाई फुले ह्या को एज्युकेशनच्या बरोबरच स्त्रियांच्या संदर्भातली जी काही मुक्तीची जी काही संकल्पना आहे किंवा स्त्री मुक्तीच्या संदर्भातली जी काही मांडणी आहे म्हणजे त्यांच्या जे काही प्रयोगशील जे मी तुम्हाला मगाशी सांगितले की जो व्यक्ती ज्या समाजातून वर्तमान परिस्थितीतून पार्श्वभूमीतून आलाय त्या पद्धतीचा अभ्यासक्रम सावित्रीबाई फुलेंच्या शाळेमध्ये आलेला दिसतो. आज आपल्याकडच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये जेंडर बायस दृष्टिकोन तर आहेच आहे पण आपल्याकडे लँग्वेज बॅरियर पण खूप आहे. आपल्याकडे मीडियमचं पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये काय माजलेलं दिसतं आपल्याला, स्तोम माजलेलं दिसतं की इंग्लिश मिडियम, मराठी मिडियम, त्याच्यातही पुन्हा स्टेट बोर्ड असेल, सीबीएसई बोर्ड असेल, आयसीएसई बोर्ड असेल आणि मग ह्याच्यातून येणारी जी काही विद्यार्थ्यांची जीवघेणी स्पर्धा असेल, त्यांचे सिलेबस असतील, या सगळ्या दृष्टिकोनातून आणि त्यातही आता शिक्षणाचं होणारं मोठ्या प्रमाणातलं जे खाजगीकरण आहे ते खाजगीकरणामुळे पण मग कोणत्या वर्गाला शिक्षण कसं भेटतं हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न आपल्याला
आजच्या संदर्भामध्ये पाहायला मिळतो. तर सावित्रीबाई फुलेंची जी काही शिक्षण व्यवस्था आहे, ही शिक्षण व्यवस्था एक सार्वत्रिकरणाची होती, सगळ्यांना सामावून घेण्याची होती. खऱ्या अर्थाने ज्ञानाच्या प्रवाहामध्ये सामील करून घेऊन एक व्यक्ती म्हणून, एक नागरिक म्हणून सजग करण्याची होती. एक मानव मुक्त समाज निर्माण करणारा व्यक्ती घडवण्याची होती. आज तशी प्रक्रिया आपल्याला दिसत नाही. म्हणून आजच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये जी काही विचारांची बीजं यायला पाहिजे ती खाजगीकरणाची नसून ही सावित्रीकरणाची बीजं जर आपण लावली तर आपण खऱ्या अर्थाने शिक्षणातून एक प्रभावी समाज घडवू शकतो, अशा पद्धतीचं एक चित्र निर्माण झालेलं आहे. पण त्याच्यासाठी खूप वेगवेगळ्या पद्धतीवरती आपल्याला संघर्ष करावा लागतो. हा संघर्ष आपण बघतो आहोत गेल्या अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या जे काही शालेय पातळीवरती तर आहेच आहे, पण उच्च शिक्षणातील जे काही वेगवेगळे अभ्यासक्रम आहेत, त्या अभ्यासक्रमांवरती गंडांतर आणण्याचं काम हे सुद्धा आजचे जे काही शिक्षणाची जे धोरणं राबवणारे जे काही सरकार आहेत, ते सरकार करताना दिसतं. म्हणजे जे चिकित्सा करणारे विषय आहेत, जे नवीन ज्ञानाची निर्मिती करणारे विषय आहेत, जे खऱ्या अर्थाने या समाजाला समताधिष्ठित समाज निर्मितीकडे नेऊ शकतो. स्त्री पुरुष समता घेऊन लिंगभेदाचं जे काही राजकारण होते त्या राजकारणाला प्रत्युत्तर देण्यासाठी जे काही ज्ञानाची निर्मिती करणारं जे शिक्षण आहे त्या शिक्षणाच्या निधीवर कुठंतरी बंदी लादून तर कशाच्या आधारावरती अर्थात निधी थांबवणं असेल, ग्रँट देणं नसेल. आपल्याला माहिती आहे की युजीसीच्या ग्रँट मधून जे काही वेगवेगळे विषयांची निर्मिती झालेली आहे त्याच्यामध्ये स्त्री अभ्यास ज्या विषयामध्ये मी गेल्या 7 वर्षापासून अध्यापन करते आहे, एक विद्यार्थी म्हणून अभ्यास करते आहे. हा विषय सुद्धा आज या प्रचलित शिक्षण व्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अडचणीत आलेला आहे. सबंध स्त्रियांच्या दुय्यमत्वाचं कारण शोधून त्याच्यावरती प्रभावी उपाययोजना देण्यासाठीचं जे काही अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमांना कुठंतरी थांबवण्याचं, कुठंतरी अडवण्याचं काम ही व्यवस्था करते आहे. आणि मग स्त्री अभ्यास कृती समिती असेल किंवा इंडियन असोसिएशन ऑफ विमेन स्टडीज असेल त्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या भूमिका निवेदनं देणं, जे आम्ही स्त्री अधिकार मंच आमची जी काही एक मंच आहे त्या वतीने आम्ही निवेदनं उच्च शिक्षण मंत्र्यांना असेल, शालेय शिक्षण मंत्र्यांना असेल, हे कायम देत आलेलो आहे. या विषयाचं महत्व सांगत आलेलो आहोत. आणि हा विषय राहिल्याने काय समाजातला बदल होऊ शकतो या संदर्भामध्ये भूमिका मांडण्याचा वारंवार प्रयत्न करतो आहोत. म्हणजे एका अर्थाने हा एक लढा सुरूच आहे. पण ही जी धोरणं आहेत ही सावित्रीबाई फुलेंच्या राज्यात ज्यांनी मुक्तीचं शिक्षण सुरू केलं, मानव मुक्तीचं शिक्षण सुरू केलं, त्या मानव मुक्तीचं शिक्षण सुरू करणाऱ्या राज्यामध्ये आज कुठेतरी ही परिस्थिती आहे की आपल्याला आपल्या शोषणाचे संदर्भ उघड करण्यासाठी किंवा मुक्ती देणाऱ्या शिक्षण व्यवस्था निर्माण करण्यासाठी, पिढी घडवण्यासाठी ह्या सारख्या विषयांवर वाचवण्याची किंवा त्या संदर्भामध्ये लढा देण्याची गरज आहे. त्या अजून दुसरी गोष्ट आपण म्हटलं तर जे काही सामाजिक उपक्रम आहेत त्या सामाजिक उपक्रमांमध्ये सुद्धा बघितलं तर आज कोणत्या पद्धतीची उपक्रम वेगवेगळ्या सामाजिक संस्थांमधून पुढे येताना दिसतात. आणि भारतीय समाज व्यवस्थेचं जे विश्लेषण आपण करायला पाहिजे की भारतीय समाज व्यवस्था ही मुळातच इथल्या जात पितृसत्ताक समाज व्यवस्थेवरती उभी आहे. तर ह्या समाज व्यवस्थेचे मूळ प्रश्न काय आहेत, त्या मूळ प्रश्नांना काम समोर ठेवून त्या प्रश्नावरती काम करणाऱ्या ज्या काही संस्था आहेत त्या आजही बोटावर मोजण्या इतक्याच संस्था आहेत निश्चितपणाने आहेत. पण त्या संस्थांचं काम कसं काय आहे हा एक वेगळा अभ्यासाचा चिंतनाचा विषय निश्चितपणाने राहू शकल. तर अशा अर्थाने सावित्रीबाई फुलेंचं हे जे काही काम आहे ते वर्तमान संदर्भामध्ये आपण समजून घेताना हे बघितलं पाहिजे की आजही त्यांनी लावलेल्या बीजांची आजही आपल्याला किती मोठ्या प्रमाणामध्ये आपण ते घेऊन काम करू शकतो किंवा त्याची किती गरज आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणजे दुष्काळाच्या काळामध्ये सावित्रीबाई फुलेंचं जे काही निवेदन देणं असेल किंवा कृषी साधनं मोफत वाटा असेल, शेतकऱ्यांची कर कमी करा असेल किंवा बालहत्या प्रतिबंध गृह असतील, त्या संदर्भामध्ये प्रसूतीगृह ह्या सगळ्या गृहाची स्थापना करून त्या स्त्रियांना मोठ्या प्रमाणामध्ये आश्रय देणं असेल. म्हणजे त्यावेळेस सुरू केल्यानंतर जी काही परिस्थिती होती तर 1884 पर्यंत ती संख्या 35 पर्यंत आलेली दिसते प्रसूतीगृह आणि बालहत्या प्रतिबंध गृहामधल्या स्त्रियांची. ती ही अशी वेगवेगळ्या अर्थाने सावित्रीबाई फुले यांचे कार्य कर्तृत्व हे फार मोठं असं राहिलेलं आहे.
महात्मा फुलेंच्या जे काही कार्य राहिलेलं आहे, तर महात्मा फुले त्यांच्या सोबत हयात होते तोपर्यंत तर त्यांनी त्यांचं कार्य हे निश्चितपणाने अविरत चालूच ठेवलं. मात्र महात्मा फुल्यांचं महापरिनिर्वाण झाल्यानंतर देखील सावित्रीबाई फुले डगमगल्या नाहीत. तर त्यांनी त्यावेळेस अ, सत्य स्वीकारून, वास्तव स्वीकारून त्या खंबीर झाल्या आणि ही पहिली स्त्री असेल, जी पहिली स्त्री हिने स्वतः पतीच्या अ, जी काही विधी आहे, त्या विधीमध्ये स्वतः पुढाकार घेऊन हा मुखाग्नी दिलेला दिसतो. म्हणजे त्या अर्थानेही त्या अ, विद्रोही अशा ठरतात. कारण त्या काळातल्या ज्या काही स्त्रिया होत्या, त्या स्त्रिया वरती मोठ्या प्रमाणामध्ये बंधनं होती आणि अशा पद्धतीचं कृती करणं म्हणजे एक पद्धतीचं बंडखोरीपणा किंवा विद्रोहीपण आपल्याला बघावं लागतं, की सावित्रीबाई फुले ह्या कोणत्याही परिस्थितीमध्ये वेळ प्रसंगानिहाय भूमिका घेऊन कधी संयमी असेल, कधी काय म्हणू आपण ममत्वाच्या पातळीवरती असेल, कधी कठोर कडक असेल, कधी खंबीर खणकी असेल, अशा वेगवेगळ्या भूमिकांमधून सावित्रीबाई फुले या स्वतः पुढे आलेल्या आपल्याला दिसतात. आणि महात्मा फुलेंच्या नंतरही त्यांनी हे कार्य मोठ्या प्रमाणामध्ये चालूच ठेवलेलं आपल्याला दिसतं. 1893 ला जे काही सासवडमध्ये सत्यशोधक समाजाचं परिषदा झाल्या होत्या. त्याच्यात 20व्या परिषदेमध्ये त्या अध्यक्ष म्हणून त्यांनी त्या परिषदेचं अध्यक्षीय नेतृत्व केलं होतं. 1897 मध्ये जी काही महाराष्ट्रामध्ये प्लेगची साथ आली होती. त्या साथीमध्ये सुद्धा त्यांनी या आलेल्या महामारीचं आपण निवारण कसं करू शकतो? म्हणजे या आलेल्या प्राप्त परिस्थितीमध्ये आपण काय योजना राबवू शकतो? त्या पद्धतीचं सुद्धा त्यांनी एक कृती कार्यक्रम आखलेला आपल्याला दिसतो. वेगवेगळ्या डॉक्टरांच्या संदर्भात सोबत घेऊन असेल. प्लेग निवारण मोहीम ही सावित्रीबाई फुलेंच्या नेतृत्वाखाली राबवली गेली होती आणि त्या काळात त्या स्वतःही म्हणजे त्यांचा मुलगा डॉक्टर यशवंत डॉक्टर यशवंत हा एका विधवा ब्राह्मण स्त्रीचा मुलगा त्यांना दत्तक घेतलं होतं. त्या स्वतःच्या मुलाला त्यांनी विदेशातून बोलवून प्लेगच्या रोग्यांची सेवा करण्यासाठी बोलावून घेतलं आणि स्वतःही या जी काही प्लेगची जी काही साथ आली होती, त्या साथीमध्ये त्यांनी जे रुग्ण होते त्या रुग्णांची सेवा करण्यामध्ये त्यांच्या आयुष्याचा शेवट झालेला आपल्याला दिसतो. म्हणजे अस्पृश्य समाजातील 17 वर्षाचा मुलगा ज्याला वाचवण्यासाठी त्यांना माहित होतं, की जर मी याच्यावरती उपचार केले किंवा याच्या जवळ गेले तर मला त्याची लागण होणार हे माहिती असून सुद्धा केवळ त्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घातलेला दिसतो. म्हणजे वयाच्या अवघ्या 14व्या-15व्या वर्षापासून ते वयाच्या 66व्या वर्षापर्यंत सावित्रीबाई फुलेंचं जे काही कार्य आहे, हे समाजाच्या उत्थानासाठी, समाजाच्या प्रगतीसाठी, विकासासाठी, एकंदरीतच मानवाच्या मुक्तीसाठी हे सावित्रीबाई फुलेंचं काम राहिलेलं आपल्याला दिसतं. आणि 10 मार्च 1997 ला या क्रांतीज्योतीचा एका अर्थाने या प्लेग रुग्णांची सेवा करत असताना त्यांचं रात्री 9 वाजता महापरिनिर्वाण झालं. म्हणजे त्यांची पूर्ण जी काही हयात आहे, ही हयात आपल्याला सामाजिक कार्यामध्ये गेलेली दिसते. तर ह्या अशा महान स्त्रीच्या कार्यकर्तृत्वाचा एक जे काही लेखाजोखा आहे किंवा जे काही त्यांचं कार्य आहे, हे इतक्या कमी वेळात सांगणं खरंच शक्य नाहीये. पण जी काही महत्वाची जी काही मला वाटलं, की ते तुमच्यासोबत तुम्हाला त्याबद्दल बोलावं म्हणून मी हे काही महत्वाचे मुद्दे सांगितले आणि निश्चितच वेळेची मर्यादा ही आपल्या सर्वांसाठीच आहे. तर मी ही त्या वेळेचं एक भान ठेवून मी थांबते आणि एक निश्चित आपण या क्रांती ऊर्जेची एक ऊर्जा घेऊन आपण पुढच्या पिढीमध्ये आपण देखील तो वारसा घेऊन समाजाप्रती काय बदल घडवू शकतो किंवा कशा पद्धतीचं आपलं एक योगदान देऊ शकतो, सामाजिक योगदान देऊ शकतो, त्या पद्धतीने आपलं कार्य हे निश्चितपणाने पुढे चालू ठेवूया. मी थांबते. मला आयोजकांनी इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे प्राचार्य
सुनील सुरुले सर आणि या संस्थेचे अध्यक्ष माननीय सिद्धार्थ खरात सर यांचे मी मनपूर्वक आभार मानते आणि थांबते. धन्यवाद. नमस्कार मॅडम, मी सुबोध खरात बोलतोय उत्कर्ष महाविद्यालयामधून. खूप सुंदर बोला. आणि अभ्यासपूर्ण व्याख्यान मार्गदर्शन आपण केलेलं आहे आणि सावित्रीबाईंचं कार्य हे शिक्षणासंदर्भातच नसून मानवमुक्तीचं कार्य कशा प्रकारे त्यांनी केलेलं आहे आपल्या व्याख्यानातून आपण स्पष्ट केलेले आहे विविध संदर्भ देऊन. हॅलो. हा हॅलो, काही माझा आवाज प्रश्न येतो ना असतील? मॅडम? हो येतो. हा, सावित्रीबाईंचं कार्य हे शिक्षणासंदर्भातच नसून मानवमुक्तीचं कार्य आहे हे आपल्या व्याख्यानातून आज आपण विविध संदर्भ देऊन आम्हाला मार्गदर्शन आणि स्पष्ट केलेलं आहे. सावित्रीबाईंच्या दुष्काळग्रस्तांसाठी त्यांनी केलेलं कार्य असेल, त्याचबरोबर सावित्रीबाईंच्या शाळेच्या अभ्यासक्रमाची रचना ही कशा प्रकारे विद्यार्थ्यांच्या सामाजिक आणि वर्तमान परिस्थिती बघून त्यांनी केलेली होती हे पण आपण वेगवेगळे संदर्भ देऊन आपण स्पष्ट केलेलं आहे. त्यानंतर जेंडर बायस एज्युकेशन वर, त्याचबरोबर लँग्वेज बॅरियर वर आपण चर्चा केलेली आहे आणि सावित्रीकरणाची बीजे या समाजात रुजवण्याची गरज आहे अशी आपण अपेक्षा व्यक्त करता. तर खूप छान आणि सुंदर अभ्यासपूर्ण व्याख्यान आपलं होतं. धन्यवाद सर. आणि आमच्या विनंतीला मान देऊन आपण आपला अमूल्य वेळ आमच्यासाठी दिला आणि इथे आलात आणि आम्हाला अमूल्य असे सुंदर मार्गदर्शन आज आपण केले, याबद्दल मी उत्कर्ष कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयातर्फे आपले मनापासून आभार मानतो. ओके, धन्यवाद सर. काही लोकांना प्रश्न असतील तर तुम्ही प्रश्न विचारू शकता. रेज हँड ऑप्शन तुम्ही क्लिक करा किंवा चॅट बॉक्स मध्ये मेसेज ड्रॉप केला तरी चालेल. सर, हा, बोला सर. माझा प्रश्न असा आहे मॅडम की सगळं हा. आपण फार मोठ्या प्रमाणामध्ये करतोय. आता मी उत्कर्ष कॉलेजच्या अंतर्गत मी बऱ्याचशा ग्रामीण भागात पण फिरतोय, पण माझ्या असं निदर्शनास आलं की बऱ्याचशा प्रमाणात अजूनही स्त्री शिक्षणाच्या बाबतीत, मुलींच्या शिक्षणाच्या बाबतीत अजूनही आपल्याला निराशा दिसून येते. निश्चितच. याविषयी तुम्हाला काय म्हणजे असं काय करता येईल की ज्यामुळे या मुली पुढच्या शिक्षणासाठी येतील? आज आपण काय बघतोय की आज मुलींना 10वी पर्यंत शिकवलं की बस झालं अशा प्रकारची एक मानसिकता समाजामध्ये पसरलेली एक परिस्थिती आहे, किंवा 12वी पर्यंत. बरोबर सर, मला आलं लक्षात. मला तुम्हाला काय म्हणायचं आहे, म्हणजे तुमचा प्रश्न असा आहे ना की मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आपण काय करू शकतो. तर साधारणपणे सर आपण हे बघितलं पाहिजे की मुलींचं शिक्षणाकडे काय म्हणून बघितलं गेलेलं आहे. तर 10वी पर्यंत आणि 12वी पर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये येतात. तर त्या काय येतात, तेवढ्याच पर्यंत काय येतात. तर मुलींचं शिक्षण घेणं म्हणजे या प्रस्थापित समाजामध्ये अशा पद्धतीने बघितलंय, आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी किंवा हा प्रश्नाच्या मुळापर्यंत किंवा ह्याच्यावर उपाययोजना करण्यासाठी मुळापर्यंत जावं लागेल की आपली भारतीय समाज व्यवस्था ही किती पुरुषी व्यवस्था आहे, किती पितृसत्ताक आहे, की या कुटुंबामध्ये मुलगा हा वंशाचा दिवा म्हणून बघितलं जातं आणि मुलीला दुय्यम म्हणून बघितलं जातं. मग मुलीचं शिक्षण कशासाठी करायचं आहे, तर मुलीचं शिक्षण हे एक चांगला नवरा भेटावा तिला, नाही का. ती 10वी 12वी असेल तर चांगला नवरा भेटल आणि जर BA झाली तर मग अजून बरं. आणि उच्च शिक्षणामधले सायन्स, कॉमर्स आणि जी काही प्रोफेशनल कोर्सेस आहे त्याची जर आकडेवारी जर आपण बघायचीच म्हटली तर ती काही फार समाधानकारक नाहीये. म्हणजे मेडिकल फील्ड असेल, प्रोफेशनल इंजिनिअरिंग असेल तर तिथे कोणत्या
स्त्रिया कोणत्या मुली आणि कोणत्या पुन्हा वर्गातल्या आहेत हे सुद्धा एक अभ्यासाचा विषय निश्चितपणाने राहिलाय. तर मग ह्या मुली 10वी-12वी पर्यंत शिकतात आणि त्याच्यातही जो काही ड्रॉपआउट रेट आहे हा मोठा आहे. म्हणजे स्त्रियांकडे Yes, yes. मुलींकडे बघण्याचा जो काही दृष्टिकोन आहे हा कुटुंबांतर्गतच हा इतका बायच राहिलाय की मुलीला शिकून काय करायचंय, नाही का? तिला काय बरोबर. संसारच करायचा आहे. जोपर्यंत आपण मुलगी ही स्वतः सक्षम होऊन स्वतःच्या कुटुंबाचा आधार बनू शकते, ही मानसिकता किंवा हा दृष्टिकोन जोपर्यंत नाही हा बनली. समाज स्वीकारत नाही, तोपर्यंत आपण त्या अर्थाने एक बघू शकतो. प्रभावी उपाययोजना तर आपण करू शकतो. शासनाच्या धोरणातून बरोबर. असेल किंवा काय. बरं, हां, याच्या तर त्या आणखी एक निश्चितपणाने होतात. हॅलो, हां. तर याच्यामध्ये आणखी समस्या हां, हां, अशी बोल. आहे की असा समज आहे की मुली जास्त जर शिकली तर तिला हुंडा पण तशा पद्धतीचा मुलगा पण आपल्याला बघावा लागेल आणि तशा पद्धतीचा मुलगा आहे. बसला की हुंडा पण आपल्याला जास्त द्यावा लागेल. ही पण बरोबर. परिस्थिती आहे का हे भारतामध्ये? आहे, वास्तव आहे सर. मुलगी जास्त शिकली तर तिला त्या पद्धतीचा त्या तोडीचा जोडीदार मिळणार नाही. कुठेतरी ही सुद्धा भीती आई-वडिलांमध्ये असते. आणि दुसरी जी गोष्ट तुम्ही म्हणता हुंडा, तर हा हुंडा पद्धती हा देखील समाजातला एक खूप मोठा असा बरोबर. गंभीर असा प्रश्न आहे. म्हणजे मुलीला एकीकडे शिक्षणासाठी पैसा पण खर्च करायचा आणि एकीकडे पुन्हा हुंडा पण द्यायचा. त्याच्यापेक्षा मग कमी वयातच तिचं लग्न करून आपली जबाबदारी मोकळी करा. हा एक दृष्टिकोन बघायला मिळतो. म्हणजे स्त्रियांना वाढवताना मला एक पुन्हा स्त्री अभ्यासाकडे तुम्हाला घेऊन जावंसं वाटतं, की मुळात हा जो स्त्री अभ्यास आम्ही जो शिकवतो, तर यामध्ये त्यांना स्वतःप्रती सजग करण्याचं, स्त्रियांना स्वतःच्या हक्क अधिकाराप्रती सजग करण्याचं किंवा त्यांचं जे काही दुय्यमत्व आहे, हे दुय्यमत्व कशामुळे आलेलं आहे, या संदर्भाची चिकित्सा करण्याचं एक महत्त्वाचं थेअरायझेशन किंवा एक अनुभवाच्या पातळीवर केलेलं थेअरायझेशनची ओळख या अभ्यासातून होते. म्हणजे याच्यातून फक्त स्त्रियांनाच फायदा होत नाही सर, तर ह्याचा आतापर्यंतचा आमचा अनुभव असा राहिलेला आहे, की याचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा हा मुलांना पण झालेला आहे. कारण आपल्याकडची जी सामाजिक जडणघडण झालेली असते ना सर, की मुलींनी असं वागायचं, मुलांनी असं वागायचं, मुलींनी मोठ्याने हसायचं नाही, मुलांनी लाजायचं नाही, मुलांनी रडायचं नाही. कुठेतरी हा जेंडर जो आहे, हा स्त्रीत्व तर मर्यादित करतोच करतो, पण कुठेतरी मुलांमधलं मुलगेपण, पुरुषत्व सुद्धा मर्यादित करतो. मोकळेपणाने रडायचं नाही, हळवं व्हायचं नाही. यासारख्या ज्या काही गोष्टी आहेत, या गोष्टींकडे सुद्धा आपण बघितलं पाहिजे. तर आपल्याला अशा पद्धतीची शिक्षण व्यवस्था निर्माण करावी लागेल, की ज्याच्यामध्ये एक जेंडर सेन्सिटाइज एज्युकेशन एक विकसित करावी लागणार आहे. आणि त्याच्यातूनही स्त्रियांना मोठ्या प्रमाणामध्ये उच्च शिक्षणामध्ये नेण्याचं किंवा जी काही व्यावसायिक शिक्षण आहे, व्यावसायिक शिक्षण घेऊन त्यांना स्वतःच्या पायावरती आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचं ज्या काही योजना आहेत त्या निश्चितपणाने महत्त्वाच्या ठरू शकतात. आपल्याला माहिती आहे, की जे काही प्रोफेशनल एज्युकेशन आहे त्याची फी या खाजगीकरणामुळे मला असं म्हणायचंय थोडक्यामध्ये, की सावित्रीबाई फुलेंनी त्या काळामध्ये जे प्रबोधन केलं पालकांचं, की मुलांना शिकून काय पद्धतीचं भान येऊ शकतं. तर आजही आपल्याला खऱ्या अर्थाने आपल्या समाजातील ही मानसिकता अजून विकसित झालेली नाहीये, की मुलगा हा वंशाचा दिवा. मुलगीला बरोबर. जोपर्यंत ते वंशाचा दिवा समजत नाही किंवा मुलगी ही म्हातारपणी आपली काठी होऊ शकते. काठी म्हणूच नाही खऱ्या अर्थाने, मुलगी ही आपल्याला सांभाळण्याची जबाबदारी घेऊ शकते. ही मानसिकता किंवा हा दृष्टिकोन जोपर्यंत खऱ्या अर्थाने विकसित होत नाही, तोपर्यंत हा एक प्रश्न हा अनुत्तरितच राहील, असं मला वाटतं. त्याचबरोबर पालकांच्या प्रबोधनाबरोबर शासनाची जी काही धोरणं आता खाजगीकरणातून येतायत, अवाची सव्वा फीज वाढवणं असेल किंवा वेगवेगळं जे काही शिक्षणाचं खाजगीकरण असेल, यामध्ये सगळ्यात मोठा जो काही तोटा आहे हा या समाजातील मुलींवरती पडतोय. मुलींचं शिक्षणातलं प्रमाण हे दिवसेंदिवस कमी होतंय. त्याच्यामुळे यासारख्या प्रभावी उपाययोजनांकडे सुद्धा आपण बघणं गरजेचं आहे असं मला वाटतं. बरोबर, बरोबर. त्यात एका अंगाने बघितलं तर एकीकडे मुली प्रगती करत आहेत. म्हणजे शहरामध्ये हे प्रमाण कमी आहे, पण ग्रामीण भागामध्ये हे प्रमाण आपल्याला जास्त दिसून येतं. तर यामध्ये हॅलो. हॅलो, बोला सर, आवाज येतोय तुमचा. यामध्ये शिक्षण हा त्याचा बेस आहे असं म्हणता येईल. जेवढे पालकांचं पण याच्यामध्ये रोल आहे आणि वातावरण त्या लोकांना म्हणजे आजूबाजूचे जे काही वातावरण आहे
यामध्ये पण त्या वातावरणाचा पण त्यावर प्रभाव पडतो. म्हणून पालकांनी पण अवेअर असणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. निश्चितच. या कोरोना पॅन्डेमिक मुळे आपण ही व्याख्यान मला ऑनलाईन घेतलेली आहे मॅडम, पण हो. नंतरच म्हणजे पुन्हा आपण ही ऑफलाईन सुद्धा घेणार आहोत म्हणजे पुढच्या वर्षी. तर बरं. आपण आपल्याकडे म्हणजे आमच्या कॉलेजला प्रत्यक्ष येऊन मार्गदर्शन कराल अशी अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो. निश्चित सर. मलाही आवडेल आपल्या कॉलेजला यायला. धन्यवाद मॅडम. आपण छान आणि आपला वेळ आम्हाला दिला आणि सुंदर मार्गदर्शन आज केलं. यासाठी मी उत्कर्ष कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयातर्फे आपले मनापासून आभार मानतो.